ठाकरेंसोबत राज ठाकरेंना जाण्याच्या बद्दलची भूमिका विचार म्हणजे हे बघा ज्या प्रकारे आता अवधूत वाघ साहेब बोलत होते, जर का समोर रिझल्ट ठेवला तर जे दिसून येत तेच बोलणार ना लोक. खरं म्हणजे 1/3 होण्यापेक्षा 1/6 झालं म्हणजे कुठे ना कुठे उद्धव ठाकरे आणि कंपनीची काय ना काय मोडस ऑपरेंडी ठरली असेल आतमधून, नाहीतर हे रिझल्ट दिसायला पाहिजे नव्हता. दिसून येते समोर. आणि दुसरा सर्वात मोठी गोष्ट आहे बघा, आता मुंबईत महानगरपालिकेचा महापौर भारतीय जनता पक्षाचा झाला, या रिझल्ट दिसून असं येतंय. 20-25 वर्षानंतर आता हे लोक बाहेर झाले, आता काय करणार? बिलकुल बिलकुल. थोड्या वेळापूर्वी त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की आपण या निकालाचं विश्लेषण करू, योगेश शिरे असं म्हणाले होते. पण त्याही पलीकडे ते असं म्हणाले की मराठी माणसानं असा निकाल का दिला याचं उत्तर घेऊ. प्रणिता, एक ताजी बातमी येते ती देतायत आपल्याला. तर अमरावतीतून ताजी बातमी आहे. सूतगिरणी प्रभागात मतमोजणी दरम्यान बाचाबाची झाली आहे. पराभूत उमेदवारानं मतमोजणीवर आक्षेप घेतलाय आणि त्यानंतर सध्या मतमोजणी थांबवण्यात आलेली आहे. पराभूत उमेदवाराच्या आक्षेपानंतर आणि बाचाबाचीनंतर तात्पुरती ही मतमोजणी थांबलेली आहे. पटकन आपण चर्चेकडे येतोय. अरुण सावंत, आपण थोड्या वेळापूर्वी मनसेचे प्रवक्ता म्हणून चर्चेत असलेल्या योगेश शिलेंचं वक्तव्य ऐकलं असेल. ते आता या भूमिकेपर्यंत आलेत की हाय रे मराठी माणसा, तू हे काय आमच्या पदरात पाडलंस. आता हे म्हणण्याशिवाय मनसेच्या प्रतिनिधींना किंवा मनसेच्या नेत्यांना पर्याय नाही. पहा, हे का पदरात पडलेलं आहे याचा अभ्यास आता तुम्ही सर्वांनी करा. पुढील 5 वर्ष गेली 20 वर्ष तुम्ही एकमेकाबरोबर नव्हता, तेव्हा तुम्ही एकमेकाचे कपडे फाडत होता. उद्धव ठाकरे राज ठाकरेंवरती बोलत होते, उद्धव ठाकरेंचे सुपुत्र राज ठाकरेंवरती बोलत होते संपलेला पक्ष म्हणून. आणि आता एकदम अचानक तुम्हाला ऊर भरून आला तुमचा आणि एकमेकाच्या गळाभेटी घ्यायला लागलात. मराठी माणसाची अस्मिता आठवली तुम्हाला, मुंबईचा विकास आठवला तुम्हाला, महाराष्ट्राची अस्मिता आठवली तुम्हाला. जे सब कुछ झूठ आहे हे मुंबईकरांना कळून चुकलं आणि मुंबईकरांनी तुमच्या कमरेत लाथ घातलेली आहे. तुम्ही दुसऱ्यांच्या कमरेत लाथ घालायला चालला होता, तुमच्याच कमरेत लाथ पडलेली आहे. तेव्हा ही भाषा वापरायची नाही. जी भाषा संजय राऊत यांनी वापरली तीच भाषा तुमच्या राज ठाकरे यांनी वापरली आणि त्याचे हे परिणाम आहेत. तेव्हा भाषेवरती प्रभुत्व ठेवा. मराठी भाषेचा आत्मसन्मान तुम्ही करायच्या गोष्टी करता आणि हे असे शब्द तुमच्या तोंडी दररोज असतात. तुम्ही गेल्या 10 वर्षात तुम्ही असा कोणता भीम पराक्रम केला तो जनतेला सांगा पाहू. काय झालं तुम्ही? फक्त आणि फक्त साठे लोक करण्याच्या पलीकडे मनसेच्या नेत्यांनी काही केलं नाहीये आणि म्हणून तुम्हाला तुमची जागा दाखवून दिलेली आहे. तेव्हा काम करा, जमिनीवर विचारा. 12 वाजता उठून जनतेची सेवा करता येत नाही तुमच्या नेत्यांना जाऊन सांगा तुम्ही. आणि मग जनतेने आज तुम्हाला विजयाचा उन्माद चांगला स्वतःबरोबर ईडी, सीबीआय, विजयाचा अभिमान साथीदार घेऊन लढायचा असेल